आवागरीधन शब्दाचेच रत्ने शब्दाचेच शस्त्र यज्ञ करू शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्द धनजन वाटो लोका तुका म्हणे शब्दाचेच देव शब्दाचेच गौरव पूजा करू. तमाम माझ्या रसिक मायबापांचा आलेल्या सर्व नवीन खेळाडूंचं पुनश्च एकदा मी सलीम होते. गरीब नवाज बुरुंडी हुसेनपुरा या स्पर्धेमध्ये मी या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जे ऑनलाईन रसिक मायप देखील जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि आज मात्र या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पहिलीच मॅच पाहतायत जी का क्वार्टर फायनलची मॅच असेल. एका बाजूला असेल यजमान संघ म्हणजेच गरीब नवाज बुरुंडी आणि प्रतिस्पर्धी म्हणजे लतिका 11 कोथर. या दोन संघांमध्ये ही भिडत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. गरीब नवाजचे सर्व व्हॉलेंटियर बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. कंपाऊंडमध्ये कोणी नाहीये प्लीज. मॅचला सुरुवात या ठिकाणी केली जाते. जर पाहायला गेलं तर इथे गोलंदाजी ट्रॅक वरती असेल ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला असेल तर दत्ता पवार. तुम्ही पाहायला गेले या खेळाडूला सातत्यानं पुण्याच्या क्षेत्रामध्ये या खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव चांगलं स्कोरलंय. हाच तो दत्ता पवार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण नक्कीच मॅकमिलनला पाहिलं होतं परंतु पहिल्याच बॉल वरती दत्ता पवारच्या माध्यमातून मोठा प्रहार यांच्याबद्दल काय बोलायचं आहे का? मुजम्मिल बुरोनकर, आपने मुझे जो सवाल पूछा है कि पिच के बारे में हमें आपको क्या कहना है जो नवनीत धोत्रे ने बनाई है. देखो जो ये क्रिकेट है ना, इस क्रिकेट में इंपॉर्टेंस पिच ही है और वो पिच ही किस तरह से होती है उसके ऊपर गेंदबाज और बल्लेबाज अपना हुनर बताते हैं और उस हुनर को तापने के लिए पिच का होना, बहुत बेहतरीन पिच होना बहुत जरूरी है. मैं उनका शुक्रगुजार हूं धोत्रे साहब का कि उन्होंने एक बेहतरीन पिच बनाई. आज का 5वां दिन है और एक खड्डा तक एक वहां से एक बिल्कुल एकदम सटीक पिच बनाई है जो बल्लेबाज और गेंदबाज दोनों को साथ देती है. माशाल्लाह इस कैच के लिए अशरफ बुरोडकर की तरफ से 1000 रुपए का इनाम आ चुका है. थैंक यू अशरफ भाई. और फारूक चिपलुनकर की तरफ से भी 1000 रुपए का इनाम आ चुका है. अदर पुढचा बॉल असेल. पहिल्याच बॉलवरती पाटीलनं मात्र बाद केलं होतं. दत्ता पवार सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाला अगदी गोल्डन डकचा शिकार बनला होता. पहिल्याच बॉलवरती चांगला पूल करण्याचा प्रयत्न परंतु पूल अनसक्सेसफुल पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाजाला पाठवलं जाते. परशुराम क्रमांक 3 वरती त्याला पाठवलं गेलं. पहिल्याच बॉलवरती तो देखील बीट झाला. ओमकार पाटीलनं आता चांगला रंग दाखवलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल यावेळेला देखील कॅच मिस झाली आहे. इथे जर का कॅच पकडली गेली असती तर परशुराम देखील मैदानाच्या बाहेर येऊ शकला असता. सुदैवी ठरलाय. ध्यान रखिए हर विकेट पे इनाम है. हर विकेट पे इनाम है आपके लिए. हर विकेट के ऊपर 100 रुपए का इनाम है. गरीब नवाज आपके हर विकेट के ऊपर 100 रुपए का इनाम मिस्टर कलंदर यूनुस बुरोनकर की तरफ से. मागच्या बॉलवरती देखील चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. इथे जर लोअर फुल टॉस देखील पाहायला मिळाला. लॉंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न असेल केवळ आणि केवळ एकच धावेवरती आता संतुष्ट मानावं लागतंय. आकाश स्ट्राइक मार्क वरती दिसेल परंतु परशुरामला पाहिलं. साकिब चिपळूणकर डिक्लेरेशन झोनचा ताबा घ्या प्लीज.
आकाश स्ट्राईक मार्कवरती असेल, परंतु जर तुम्ही पाहायला गेलं तर ओमकार पाटील आता चांगल्या लयमध्ये देखील दिसलाय. ओमकारची चर्चा आपण केली. राऊंड द विकेट बॉलिंग केलं, पहिल्या बॉलवरती चांगल्या प्रकारची बॉलिंग आणि त्याच्यानंतर कमबॅक तर अगदी परिपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या साहाय्याने 20 फील्ड आपल्याला बघायला मिळते. पंचांवरती या ठिकाणी जोरदार अपी धावची जाला खेळाडू. इथे आकाश सरळ मैदानाच्या बाहेर येईल. कमॉन डीजे. हेलो, इसके पहली गेंद में जिस खिलाड़ी ने कैच छोड़ा था, जिस बल्लेबाज का, उसी खिलाड़ी ने उसको फिर से एक मर्तबा रनआउट के सूप में तंबू में वापस भेज दिया है. जी हाँ, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा किया है वहां पर अरफात ने. त्याचबरोबर या ठिकाणी या बॉलवरती देखील दुहेरी धावांचा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होईल. लॉस ऑफ 2 विकेट्स 5. 5च फक्त धावा धावफलकावरती असतील. 2 चांगले खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेत. तरी क्रिकेट तशाच प्रकारचं चाललंय मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडूला सन्मान देण्याचं काम तर नक्कीच केलंय. पहिलाच बॉल होता, पहिल्या बॉलला डिफेन्स केलं. स्ट्राईक मात्र आता रोटेट केली जाते. बॉलिंग मार्क होती मकसूदला, तुम्ही पाहताय. मकसूदनं पहिला बॉल योग्य टप्प्यावरती टाकला. कमी गतीचा बॉल होता आणि त्या बॉलवरती मात्र इथे प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर्सला थांबवण्याचं काम तर निश्चित रूपी केलं गेलं आहे. हे कुठेतरी पोटेन्शियल आहे मकसूदचं देखील. पण दुसऱ्या बाजूला परशुराम आणि त्याचबरोबर प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता आक्रमक रूप धारण करावं लागली या मॅच मध्ये, कारण का संघ मात्र कुठेतरी संकटामध्ये आहे. संघाकडून खूप मोठी अपेक्षा वर्तवली जात असते. इथे कमी गतीचा बॉल आहे, गतीला देखील बीड झालाय. जसे गेले 4 दिवस या संपूर्ण स्पर्धेच्या या विकेटवरती खूप सारं क्रिकेट खेळलं गेलं आणि त्याच्यानंतर आज मात्र या शेवटच्या दिवसापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. विकेट सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी स्लो बनलेली आहे. बॅटिंग करणं कठीण जात आहे. याच कारणास्तव गरीब नवाज बुरुंडी या संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यानंतर इथे डिसिजन मात्र बॉलिंगचं घेतलेलं आहे. हे डिसिजन योग्य असेल की नसेल मला माहित नाही आहे, परंतु या मॅच मध्ये खरे आता क्रिकेट जिंकणार यात मात्र शंका नाही आहे. प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू मात्र सीमा रेषा पार. इथे आला ब्रँडेड षटकार.
त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता आक्रमक शैली मात्र धारण केली परशुराम यानं. पाहायला गेला तर येणारा पुढचा बॉल असेल मकसूद वरती आता चांगला प्रहार केलाय. संघाला जिंकायचं, जिंकणारा संघ सेमीसाठी क्वालिफाय होईल, परंतु पुन्हा एकदा लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडू जोपर्यंत मिळेल तोपर्यंत अतिशय वेगाने मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होते, हे देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 13ला जाऊन पोहोचले. सो माझ्या समेत पुन्हा एकदा जोडले जातील दी वॉइस ऑफ टुडे म्हणजे जमाने सर आहे तिथे. जमाने सर ही संपूर्ण स्पर्धा पाहताय, तुम्ही जर अनुभवलेलं असेल तर या स्पर्धेबद्दल थोडक्यात तुमच्याकडून देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अब्दुल छमाने की तरफ से तमाम चाहने वालों को सलाम और नमस्कार. मैं फर्स्ट टाइम आया हूँ यहाँ बुरुंडी में अपने लाइफ में. मैंने इतनी क्रिकेट खेली थी, दापोली तक मैं आया था और रत्नागिरी के ग्राउंड पे भी मैचेस खेले थे, पर यहाँ मैं फर्स्ट टाइम आया. मैं एक दो दिन पहले एक मैच देखा था किसी दो टीमों के बीच में, कुछ लगा कि मैं भी यहाँ आऊँ और मैं टीम लेके आया हूँ. बानकोट के साथ जुड़ा हूँ मैं, और थैंक यू आप लोगों का कि मैं आते ही आपने मेरा वेलकम किया. बुरुंडी वालों का मैं थैंक्स कर रहा हूँ. मैच का मुझे अभी पता नहीं कि मैच किसका चल रहा है, क्या चल रहा है, तो आगे आगे जब मैच होगा तो सर मैं आपके साथ जुड़ जाऊंगा, कुछ मालूमात मिलेगी तब यकीनन जुड़ जाऊंगा. नक्की धन्यवाद सर. या ठिकाणी काही वेळातच तुम्ही जोडले जा, परंतु ही मॅच सर्वात मोठी बनेल. एका बाजूला गरीब नवाज बुरुंडी आणि लतिका 11 कोहतर या दोन संघांमध्ये बॅटल चालू आहे, आणि हे बॅटल चालू असत असताना परिस्थितीचा जर विचार केला, बॅटिंग करत असताना लतिका 11 कोहतरे या संघांनी 2 खेळाडू गमावलेत आणि 13 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. षटक क्रमांक 1.4 एवढे बॉल टाकून देखील झालेले आहेत. क्या होता मालूम है सर कि सुबह के सत्र का पहला मैच, ये पहला मैच बॉलिंग फेवर रहता है, और शाम के सत्र का आखिरी मैच, क्योंकि थोड़ा सा ठंडक रहती है ग्राउंड के ऊपर, विकेट के ऊपर, और शायद ये मिट्टी की विकेट है ना सर, तो मिट्टी की विकेट आपको मालूम है कि चौथे दिन ये नाचने लगेगी, विकेट खिलाड़ियों को नचाएगी, क्योंकि मिट्टी की विकेट में गेंदें हवा में और विकेट पे टर्न होती है, और थोड़ी थोड़ी जब दरारें आएगी विकेट के ऊपर तो बल्लेबाजों को यकीनन मुश्किल करेगा. तो उस हिसाब से जहां 13 रन बने वो मुश्किल में है टीम, और बुरुंडी के लिए चांस है यकीनन. नक्कीच त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे या मॅच मध्ये पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाते. 1.4 बॉल टाकून झालेले आहेत या मॅच मध्ये, आणि त्याचबरोबर 13 वरती 2 खेळाडू बाद देखील झालेले आहेत लतिका 11 कोहतर या संघाचे. प्रथमेश बॅटिंग मार्क वरती आहे, भरभक्कम बांध्याचा खेळाडू. आपण जर पाहायला गेलं अगदी समोरच्या एंड कडून नक्कीच त्या खेळाडूला आपण एकंदरीत पाहिलं व्यावसायिक क्रिकेट देखील खेळत असताना. यावेळेला चांगला हेलिकॉप्टर घुमवले, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे ओमकार पाटील एका हाताने मात्र बॉल तिथे पकडलाय. जोपर्यंत चेंडूला पकडेल अतिशय वेगाने मात्र आज 2 धावा कंप्लीट होताना देखील पाहिलेले आहेत. हे कुठेतरी चांगलं पोटेन्शियल देखील बघायला मिळालं प्रतिमेच्या माध्यमातून. आपण हा खेळाडू सातत्याने व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना पाहिलाय. TWG डॉमिनेटर्स या संघाकडून सातत्याने खेळताना देखील या खेळाडूला पाहिलेला आहे आपण. पण तो येणारा पुढचा बॉल असेल, गोलंदाज मकसूद यानं 5 मध्ये 10 खर्च केलेत. यावला चांगला बघा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फाईनला चेंडू खेळला जाईल जोपर्यंत चेंडूला पकडलं जात आहे का, परंतु तोपर्यंत अतिशय वेगाने या बॉलवरती देखील दुहेरी धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 2 विकेट्स, धाव संख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
एकूणचा खेळ समाप्त. 17ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती न्यू बॉलर आहे. कैफला आपण पाहताय. कैफ आक्रमक शैलीचा बॉलर आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता, गुणवत्ता, प्रगल्भता पोटेन्शियल ठासून आणि भरून असणारा खेळाडू म्हणजे कैफला तुम्ही पाहताय. पण तो समोर देखील जर बघायला गेलं तर परशुराम यांनी 7 बॉल फेस केलेत आतापर्यंत. तो 12 वरती नाबाद करतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेशने देखील 3 बॉलचा सामना केलाय. तो 5 धावांवरती नाबाद खेळताना देखील आपल्याला बघायला मिळतोय. येणारे पुढचे 6 बॉल, या 6 बॉलमध्ये किती धावा काढल्या जातील हे देखील पाहावं लागेल. पहिल्या 6 मध्ये केवळ 5च धावा होत्या. 2 खेळाडू बाद झाले होते. त्यानंतरला बॅटिंग करणाऱ्या या संघाच्या दृष्टिकोनातून हे षटक चांगलंच आहे. तब्बल मागच्या षटकामध्ये 12 धावा देखील आल्या होत्या. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग या ठिकाणी करत असताना बॉलर कैफ तयार झालाय. पहिला बॉल टाकेल या षटकातील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. फलंदाज शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न खूप झाला आणि तिथे मात्र बॅट बॉलचा कोणताच संपर्क देखील नाहीये. याला म्हणतात ही जी स्ट्रेंथ आहे कैफची. आपण कैफला अनेकदा चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय, परंतु आता हा जो परशुराम खेळाडू आहे ना, याने देखील अनेकदा त्याचा अनुभव झोकताना त्या स्पर्धेचा देखील आपल्याला बघायला मिळू शकेल. पहिल्या बॉलवरती थांबवण्याचं काम तर केले. यजमान संघाचा बॉलर आहे. कैफला सातत्यानं दापोलीचं हिस्टॉरिकल आझाद मैदान गाजवताना पाहिलंय. आता वाईड यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये इथे मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 22 त्याचं मात्र उल्लंघन केलं गेलं आहे. 22 या नियम क्रमांकाचं या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे. मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी दिला जाईल. आता या धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 18ला आता जाऊन पोहोचेल. अचूक टप्पा आणावं लागेल. ऑप्शनच्या बाहेरच बॅटचा स्टान्स आपल्याला फलंदाजाचा पाहायला मिळालाय. येथे फुल टॉस बॉल डिक्लेअर झोन कडे चेंडूला खेळलं जात आहे. केवळ या चेंडूवरती देखील दुहेरी धावा मिळून जातील. गरीब नवाज बुरुंडीचा संघ इथून जिंकण्याच्या उद्देशाने हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालेले आहेत, परंतु दोन्ही संघाने एकच स्वप्न उराशी बाळगलंय आणि ते मात्र सांगतात की इथल्या या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे. कारण इथून जो जिंकणार तो सेमीफायनलचं तिकीट मात्र बुक करेल आणि सेमीफायनल मात्र कोणत्या संघासमोर खेळतील हे काही वेळातच कळेल. परंतु ही मॅच सर्वात मोठी आणि आज दोन्ही संघासाठी खूप महत्वाची देखील ठरणार आहे. नॉक आउटच्या मॅचेस आपण पाहत आहे, परंतु येणारा पुढचा बॉल आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर घुमवलंय. या परशुरामच्या बॅट मधून आउटस्टँडिंग फॅब्युलस स्ट्रोक, ब्रँडेड षटकार. पाहायला गेलेला वो लोग कहते हैं ना अक्सर, हमेशा याद रखना बेहतरीन दिनों के लिए बुरे दिनों को आपको लढना पड़ता है. आणि तेच मात्र परशुरामने देखील केलंय की त्याला पहिल्याच षटकामध्ये खूप सारा स्ट्रगल करावा लागला आणि त्यांनी मात्र आता सांगितलं मी चांगला कंट्रोलमध्ये थोडासा वेळ जाऊ दिला आणि त्याच्यानंतरला बॉलरवरती चांगले प्रहार देखील केले. प्रशंसा तर बॉलरची देखील करावी लागेल, कारण त्यांनी बॉल देखील काही खराब टाकला नव्हता. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी होती ज्याच्यावरती हेलिकॉप्टर घुमवलं होतं आणि सरळ डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर मात्र सिक्सर ठोकला होता. हे पोटेन्शियल आपण त्याचं पाहिलं फलंदाज परशुरामचा. परंतु आता मात्र जर पाहायला गेलं हा जो फलंदाज प्रथमेश याच्या विरोधामध्ये कैफची कशा प्रकारचा बॉल येईल हे पाहणं गरजेचं राहणार आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक म्हणावं लागेल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा मात्र खर्च करताना धावसंख्या 27 ला जाऊन पोहोचले. मॅच मोठी बनेल मात्र यात मात्र काही नक्कीच शंका नाही आहे. प्रथमेशसाठी क्षेत्ररक्षणाचा विचार करताय. लिप स्क्वेअर लेग लावलेला आहे, त्याच्यानंतर लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक देखील आहे. जोपर्यंत चेंडूला जाऊन पकडलं जाईल अतिशय वेगाने मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. लॉंग ऑफ देखील आहे, लॉंग ऑन डीप मिड विकेट लावले गेला आहे आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. एका बाजूला परिपूर्ण डिक्लेअर झोन या संपूर्ण स्पर्धेमध्ये, दरम्यानचा खेळाडू अगदी सर्कलच्या आत अशी फिल्डिंग पोझिशन आणि फाईनचा खेळाडूमध्ये अगदी खूपच फाईन लावला गेलाय. ऑप्शनच्या खूप बाहेर आता शफल होतोय. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. 2 गड्याच्या मोबदल्या संघाची धावसंख्या 28. थोडीशी विश्रांती ऐकूया त्याच्यावरती एक मधुर संगीत.
3चा खेळ समाप्त झालाय. नक्कीच जर पाहायला गेलं तर जवाने सर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. वॉलेंटियर सलाह या ठिकाणी स्वयंसेवक जे आहेत आपल्या सर के मैंने सुना है कि सुबह के सत्र में स्कोर कम होता है और बाद में जैसे 12-1 बजे के बाद स्कोर यहाँ बनता है 55-60 रन, लेकिन सुबह के सत्र में 28 रन थोड़े कम है. यहाँ 10+ होने चाहिए थे. अगर 50 के स्कोर के आसपास स्कोर जाएगा तो मैच किलर मैच साबित होगा. नक्की सर या ठिकाणी अजून 2 ओव्हर बाकी आहेत. आतापर्यंत 28 बनलेत. अजून देखील पिक्चर खूप बाकी आहे. यावेळेला नक्कीच ऑफला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न असेल, परंतु प्रॉपर टाइमिंग नव्हता. एक सिंगल आहे. और जो लोग कहते हैं ना सक्सेस ये ऐसी बात है ना जो मेहनत करने वालों पे फिदा हो जाती है. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत या एका धावेच्या माध्यमातून 29 झालेले आहेत. काय सांगाल येणाऱ्या ओमकार पाटीलचे? तुम्ही ओव्हर पाहिली असाल, त्याच्या बॉलिंग बद्दल काय सांगाल? ओमकार पाटिल ने जो इसके पहले एक ओवर डाला था सही दिशा में गेंद कराई थी. ऑफ स्टंप के बाहर एक हाथ वाइड गई, लेकिन ऑफ स्टंप के बाहर ही गेंदें करानी है हर गेंदबाज को, क्योंकि एक हाथ वाइड जाती है लेकिन शॉट मारने इतना चांस नहीं. और ऑफ साइड में काफी डी जोन है, डिक्लेरेशन जोन, जहां ज्यादातर रन नहीं बनेंगे. इसके लिए ऑफ साइड में उसने सही एक हाथ 6 लगता है. क्रिकेट है आजकल, गेंदों का कमाल है. अच्छी गेंद, थोड़े ऑफ ब्रेक हुई, ज्यादा 12-1 रन घोषित किया वाइड के स्वरूप में और 1 के साथ स्कोर बढ़ गया 31 रन. प्रथमेश ट्रैक पे स्कोर पहुंचे 31 पे. शायकीन मजा ले रहे हैं, सबसे इंपॉर्टेंट है. शायकीन और दर्शक नहीं रहेंगे तो मैच में कोई मजा नहीं होगा. शॉर्ट पिच गेंद ऑफ साइड के बाहर से सही दिशा में गेंदबाजी करा रहे गेंदबाज. शफल कर रहे प्रथमेश, लेकिन ना, एक क्लास लेवल की गेंदबाजी है गेंदबाज की. ये चौथा ओवर, इसके बाद एक और ओवर है. क्वार्टर फाइनल मैच है. यहां बड़े बड़ों के पाउडर मंगाते हैं. जब बड़े मैचेस होते हैं क्वार्टर, सेमी एंड फाइनल. शॉर्ट पिच गई थी लेकिन ऑफ स्टंप की थोड़ी बाहर. शफल किया था बल्लेबाज ने, इसलिए अंपायर ने उसको वाइड नहीं किया. आप जितना स्टंप के बाहर आएंगे वहां वाइड नहीं होगी. एंजॉय कर रहे दर्शक. फिर एक बार प्रथमेश तैयार. ओवर पिच गई थी, शॉट खेला स्कॉर्लर की जानिब. अच्छी फील्डिंग वहां. जब आप घर के बाहर निकलते हो ना सुबह के 10 बजे कि मुझे मैच खेलने जाना है, क्रिकेट खेलने, तभी सोच के बाहर निकलना होता है कि मुझे हर गेंद पे संघर्ष करना है. एक खिलाड़ी का काम नहीं होता. और ये खिलाड़ी ये ना कहा कि हमने 50-60 मारे मैं मैच जीता ना. स्ट्राइक वाले को भी नॉन स्ट्राइक की जरूरत पड़ती है. हर खिलाड़ी को 11 के 11 खिलाड़ी का जब योगदान होगा तभी मैच जीता जाएगा. परशुराम है, अच्छी गेंद, यकीन अच्छी गेंद. ऑफ स्टंप के बाहर गेंद कराए. जो भूमि के गेंदबाज जो बॉलिंग करा रहे वाकई में ऑफ स्टंप के बाहर से, वो मुश्किल हो रहा है प्रथमेश के लिए, परशुराम को. टॉप लेवल की बॉलिंग.
एक सेल्फ कॉन्फिडेंस होता है, आत्मविश्वास। हर खिलाड़ी में जब आत्मविश्वास होगा, सेल्फ कॉन्फिडेंस, अपने ऊपर भरोसा कि मैं मैच जीताऊंगा, उस दिशा में गेंदबाजी कराइए, दो गेंदबाजी। लेकिन सुना है कि पहले सत्र में अगर 45 स्कोर भी होता है तो फाइटिंग स्कोर होता है। जिस दिशा में आप हुए भी हरफन मौला खिलाड़ी है सामने वाली टीम, इतनी आसान नहीं होगा, मैच बड़ा मैच होगा। अपील एक और बैंड की, और विश्वास में ही ज्यादा थी, भरोसे में ज्यादा थी अंपायर की उंगली ऊपर और बल्लेबाज प्रथमेश शाह। खुद को बनाने के लिए अंगारों से गुजरना पड़ता है भाई। जब अंगारों से गुजरेंगे तब खुद को बनाओगे, तब तक में संघर्ष करना पड़ता है गेंद पे। षटक आहे, नवीन फलंदाज पाठवला गेला मैदानाच्या आतमध्ये। मकरंदला तुम्ही पाहताय आता बॅटिंग मार्कवरती मकरंद असेल, मकरंदला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। इथे शेवटचा षटक आहे आणि नक्कीच रसिक मायबाप देखील जर पाहायला गेलं 244 लोक ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या समावेश जोडले गेलेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। जर का तुम्ही या ठिकाणी बघा या स्पोर्ट्स टीम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर जाऊन पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद देखील तुम्ही घर बसल्या घेऊ शकता। आपल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलचे तब्बल 10,000 या ठिकाणी सबस्क्राईब होण्यासाठी काहीच फक्त मोजके सबस्क्राईब फक्त बाकी असतील, तब्बल 50 सबस्क्राईब अजून बाकी आहेत। इथं रसिक मायबापाला आम्ही विनंती नक्कीच करू की आपल्या खिशातून एक मोबाईल तुमचा आहे तो बाहेर काढा आणि नक्की स्पोर्ट्स टीम या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला अजिबात विसरू नका, कारण का नवीन नवीन स्पर्धा पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। परंतु या बॉलवरती देखील जरा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे नशिबाची साथ मिळाली, फलंदाज सुदैवी ठरलाय। योग्य वेळेला परशुरामनं मात्र मकरंदला नकार दिलाय, कारण का परशुराम 14 बॉल खेळत असताना 21 धावांवरती नाबाद पारी खेळतोय, सेट फलंदाज आहे। कॅच सोडली तिथे यजमान संघाचा खेळाडू आहे, कॅच छोटी तो बाई लोक मॅच छोटा, परंतु जर पाहायला गेलं तर प्रशंसा केली जाते, त्या खेळाडूचं मनोबल हे वाढवलं जात आहे। आज जिंकायचं स्वतःच्या होम ग्राउंड वरती हे खेळाडू खेळतात, शोहेब मात्र त्या खेळाडूला अगदी शेअर करतायत। स्कोर कार्डचे विचार केला तर 35 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचलेला आहे। या षटकातील शेवटचं स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग चालले, 3 बॉल मात्र अजून देखील शिल्लक आहेत। बॅटिंगची लाईनअप या ठिकाणी कोथरे संघाकडे मोठी आहे। इथून जर पाहायला गेलं विकेट पडली तर संकेतला देखील तुम्ही बघू शकाल, लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे तो, त्यातला पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लागला खेळलाय, एक सिंगल घेतली जाते आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नक्कीच फलंदाज वाद होतोय, म्हणजे मकरंदला बॅक टू द पवेलियन जावं लागेल। एक मोठा धक्का बसतोय, स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत। षटकातील 2 बॉलचं नक्कीच खेळ बाकी असेल इथून पुढे। 36 तर झालेले आहेत, थोडंसं लोअर स्कोरिंग आपल्याला मॅच बघायला मिळू शकते का हे पाहावं लागेल। परशुराम आहे, यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, एक सिंगल तर धाव मात्र घेतली आहे। तिथे जर पाहायला गेलं तर धाव घेण्यासाठी इच्छुक आहे की नाही हे देखील पाहावं लागेल, परंतु तिथे धावचित होणार की नाही। अतिशय वेगाने मात्र धावा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ देखील सुरेख पाहायला मिळाला आणि इथे बघता बघता 2 धावा या कंप्लीट होतील। शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। शेवटच्या बॉलवरती मॅक्झिमम पाहायला मिळेल का? परशुराम स्ट्राईक मार्क वरती असेल, बॉलिंग ट्रॅक वरती 14 आतापर्यंत प्रभावित करणारी बॉलिंग केले। सौदचं खऱ्या अर्थानं प्रशंसा करावी लागेल। सौदची बॉलिंग आवडली असेल तर बुरुंडीकर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का गावचाच खेळाडू आहे। शेवटच्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये तब्बल 6 धावा त्यांनी खर्च केल्यात, एक विकेट देखील घेतली आहे।
आवला फुल टॉस बॉल, शेवटच्याच बॉल वरती चेंडू सीमा रेषा पार. इथं बिग हिट, रॅकेट षटकार. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. टार्गेट असेल 45 धावांचं. थोडीशी विश्रांती आणि त्याचबरोबर तीस बॉल मध्ये 45 टारगेट ठेवलेले आहे। 30 गेंदे और 45 रन की जरूरत इस मैच जीतने के लिए। गरीब नवाज बुरुंडी इस टीम को देखना पड़ेगा क्या यहाँ पे 45 रन बना पा सकती है क्या ये टीम। जमनी सर क्या बताएंगे इस मैच के बारे में। यहाँ होम ग्राउंड है बुरुंडी, सॉरी नहीं हो रहा है। सर ये कि बुरुंडी टीम के लिए ये होम पिच है, लेकिन सुबह के सत्र का पहला मैच
45 रन। देखिए वहां प्रथमेश थे, परशुराम थे, उनके लिए मुश्किल हो रही थी। जो फुल टॉस गेंद डाली थी, इतना अच्छा ओवर डाला था लास्ट ओवर, लेकिन आखिरी गेंद जो लूज डाली फुल टॉस, सिर्फ क्लिक किया था बल्लेबाज ने 6 रन हासिल की। वो छक्का है ना, वो 6 मैच पे इफेक्ट डालेगा और मैच को मुश्किल करेगा। फिर भी देखना है, क्रिकेट इज द माइंड गेम। यहां माइंड से ये ना कि हर गेंद पे आप छक्का मारे, चौका मारे, एक 6 मारे, अपना विकेट बचा के खेलना है। 9 रन प्रति ओवर, 9 रन बनाना है, विकेट भी बचाना है। मिट्टी की विकेट यकीनन गेंद टेल होगी, मुश्किल होगा बल्लेबाजों को। शाम के सत्र में आप देखेंगे टफ होगा हर एक खिलाड़ी के लिए, लेकिन जो टफ का बल्लेबाज है मैच को बचा सकता है। देखा जाए इस मैच में गेंदबाजी की मार्ग पर जो गेंदबाज है कूपर गेंदबाजी करेंगे, पहली 6 गेंदें फेंकने के लिए वो तैयार रहेंगे। बल्लेबाजी की चर्चा करेंगे जो एक बाजू में स्ट्राइकर, जो स्ट्राइक पर रहेंगे जो गेंदबाज है उनका नाम है मकसूद, और साथ ही साथ उनके जो परमाइद बल्लेबाज है कैफ, इनको हमें देखने को मिल सकते हैं। यहाँ पे क्या बना पाएंगे 45 रन, ये देखने वाली बात रहेगी। आने वाला समय ही बता सकता है यहाँ से 45 बन सकते या नहीं। क्या होता है सर कि अपने किरदार बनाने के लिए खुद को मेहनत करनी पड़ती है। किसी के दाएं बाएं घूमने से अपने किरदार नहीं होते। आजकल बच्चे हर लेवल पे इसके साथ खड़े हो, उसके साथ ना, अपने साथ खुद खड़े हो, अपना गेम खेलो तो ही जीतोगे। इसके साथ उसके वो जिताएगा, ये जिताएगा, इसके साथ खड़े रहो उस ना, खुद कॉन्फिडेंस में आ जाओ, खुद एक आत्मविश्वास बनाए, तभी मैच जीतेंगे। अभी जैसे ओपनर बल्लेबाज गए, बोलेंगे वनडाउन वाला जिताएगा, मुश्किल होगा। उसको खुद को इनिंग खेलनी है कि मैं 30-35 की इनिंग करूं, ऑटोमेटिकली मैच जीते जाते हैं। क्या होता है, हर खिलाड़ी की ख्वाहिशें हैं, किसकी नहीं ख्वाहिश है? हर खिलाड़ी की ख्वाहिश है कि मैं अच्छा बनूं, और वो अच्छा बनने के लिए आपको अंगारों से गुजरना पड़ता है। मैच ऑन हो गई है। राइट हम ओवर द विकेट गेंदबाज दे करेंगे, ऊपर देखने वाली बात रहेगी। पहली गेंद फेंकने के लिए तैयार है, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर थी, लेकिन अंपायर वहां पे प्रभावित हमें देखने को मिले नहीं है। इट्स अ फेयर डिलीवरी, डॉट गेंद है, यहाँ पे प्रेशर बन सकता है बल्लेबाज के ऊपर, वो देखने वाली बात रहेगी। अच्छे से यहाँ पे गेंदबाजी, पहली गेंद फेंकी थी गेंदबाज ने, ललचाया था यहाँ पे बल्लेबाज को। यहाँ पे देखा जाए बैट का बाहरी किनारा, और यहाँ पे गोल्डन डक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। बड़ा झटका गरीब नवाज बुरुंडी इस टीम को। आया है, वो बोले इस मैच में, इस टूर्नामेंट को हमें खेलने के लिए क्यों बुलाया है, वही काम भी
दूसरे गेंद के ऊपर देखने को मिला था। क्या बताएंगे इस ऊपर के गेंदबाजी के बारे में? पहली गेंद काफी अच्छी थी, लेकिन चांस था बल्लेबाज को कट करने का। यहां गेंदबाज ने पहली स्लिप लगाई थी, उसके ऊपर से कट, सीधा 2 या 4 मिलेंगे। ये शॉट, आपकी नजर, और क्रिकेट में नजर, टाइमिंग सबसे इंपॉर्टेंट रहता है। टाइमिंग ये सबसे सौदा करता है गेंद और बल्ले के बीच में। वो सौदा नहीं कर बल्लेबाज कर पाए, क्योंकि नजर आपकी रही, उसको कट करती, यकीनन 2-4 है, एक फर्स्ट स्लिप है, उसके ऊपर से कट करो। लेकिन गेंदबाजी यहाँ पे अच्छी देखने को मिली। अभी तक देखा जाए इस गेंद के ऊपर उठा के खेलने का स्ट्रोक था, लेकिन यहाँ पे 2 रन मिल सकते हैं। डिक्लेयर जोन के ओर में खेलने का प्रयास था शाहिद का, और इस गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल करते हुए देखने को मिले हैं। अच्छी बल्लेबाजी भी चल रही है इस बीच मैदान पे। 3 पे भेजा था शाहिद को, कल के मैच में अच्छे से परफॉर्मेंस भी यहाँ पे देखने को मिला था, और इधर भी अच्छा परफॉर्मेंस दिखलाने के लिए भी जरूरत है इस बल्लेबाज को। अगली गेंद, इस गेंद के ऊपर क्या गेंदबाजी कर सकते हैं गेंदबाज, वो भी देखने वाली बात रहेगी। अंपायर के बाएं बगल से गेंदबाजी, राइट अप ओवर द विकेट। अगली गेंद, इस गेंद को उठा के खेलने का प्रयास था, प्रॉपर टाइमिंग नहीं है, और इस गेंद को लपक लिया है शाहिद। बैक टू द पवेलियन जाएंगे। कम ऑन डीजे। पहले कहा था कि एक आत्मविश्वास, वो कॉन्फिडेंट का शॉट नहीं खेले थे शाहिद, आधा अधूरा शॉट खेले, इसलिए पकड़े गए ऊपर। लेकिन अच्छी गेंद, इट्स अ परफेक्ट शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से। शायद डीजो ने 2 रन मिलेंगे बल्लेबाज को। बैकफुट पे गई थी, शॉर्ट पिच गेंद थी, पिच हट के खेला, एक्स्ट्रा कवर के ऊपर से 2 रन के लिए। ये एक अच्छा शॉट था। प्रति ओवर 9 का एवरेज है, आहिस्ता आहिस्ता बूढ़ी जाती हुई, पर विकेट गवाई है 2। बैकफुट पे गए थे पहले ओपनर बल्लेबाज, एज लगा उनका, आउट हुए, कनेक्ट नहीं किए पर शॉट। फिर शाहिद गए थे ना, शाहिद ने भी आधा अधूरा शॉट खेला। आपको मालूम है नई गेंद पूरा शॉट नहीं जाएगा, प्लेसमेंट होगी तो ही शॉट जाएगा, लेकिन शोएब ने जो सिलेक्ट किया बैकफुट, उसको खेला था कवर के ऊपर से, बहुत बेहतरीन शॉट। इस 2 के साथ स्कोर पहुंचा 5 पे। और लोग अक्सर कहते हैं ना, आपकी खराब सोच और पैरी को मैच आपको कभी आगे बढ़ने नहीं देगी। यहाँ पे इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, ऑफसाइड रीजन में खेलने का प्रयास है। देखते ही देखते जब तक जाके इस गेंद को फील्ड करते, तब तक आसानी के साथ यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज हमें देखने को मिले हैं। एक ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या बनी है लॉस ऑफ 2 विकेट 7 रन अभी तक बन चुके हैं। एक ओवर के खात्मे के बाद रन संख्या 7 पे 2 खिलाड़ी बाद हो चुके हैं। After completion of first over, score 7, loss of 2 wicket। पहली ओवर के इख्तिताम के बाद स्कोर पहुंचा है 7 रन, जबकि 2 विकेटें गंवाई है। यहां विकेटें लामानी है, क्यों? 5
5 ओवर का मैच है, एक बल्लेबाज अगर खड़ा रहता है 2-3 ओवर 20-25 मारेगा, मैच आएगा। लेकिन कूपर ने जो ओवर डाला सबसे ऊपर। नक्कीच जर पाहायला गेलं तर कोपरने बॉलिंग तर चांगली केली, परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये। गरीब नवाज बुरुंडी या संघाचं होम ग्राउंड आहे, कोणत्याही क्षणाला मात्र ते अगदी बाजी पलटू शकतील। दोन्ही संघांकडे अगदी पोटेन्शियल वाले खेळाडू आहेत, विद्वत्तापूर्ण खेळाडू आपण तर बघता या मॅचच्या आतमध्ये, परंतु नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉलिंग करताना बघायला मिळेल। आकाश हा जो बॉलर आहे, येणारा पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती कमी गतीचा बॉल होता, फुल टॉस आणि दुहेरी धावा मात्र आता कैपच्या बॅटून येत आहेत। कैप थोडासा इंजर्ड दिसतोय, दुखापतग्रस्त देखील झाले, परंतु तो सांगतोय मला माझ्या संघासाठी या मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे। इथे दुखापतग्रस्त तर झालाय तो। लोअर फुल टॉस आपल्याला बघायला मिळाला, आकाशनं बॉल मात्र टाकलाय। आकाश काय हा मात्र इथे गोलंदाज मॅन फ्रॉम पुण्यातला खेळाडू आहे, दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी तो आलाय आणि ही मॅच खेळतोय, परंतु पहिला बॉल दुहेरी धावांचा होता, कमी पावलांचा रनअप देखील आहे। इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कमी गतीचा बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला कट होतोय। आपण जर पाहायला गेलं 2 खेळाडू बाद झाले तरी सुद्धा ओमकार पाटील या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं नाहीये। गरीब नवाज बुरुंडी या संघाचा वेगळाच प्लॅन असावा कदाचित, येणाऱ्या जे शेवटच्या 2 ते 3 ओव्हर राहतील तिथे मात्र खऱ्या अर्थानं ओमकार पाटील याकडूची आपण नक्कीच चर्चा तर करू शकतो आणि तिथे पाठवलं देखील जाईल। इथून जर एखाद विकेटचं पतन झालं तर ओमकार पाटील क्या होता है सर कि आजकल बल्लेबाज थोड़ा शेफल होता है, तो उस हिसाब से अंपायर वाइड नहीं थी, लेकिन हर बल्लेबाज को पहले तो कोशिश करनी थी, कितनी लूज गेंद थी, आसानी से 2 रन तो पक्के थे पर मिस किया गेंद को, डॉट गई गेंद। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और ब्रेक होती हुई और बाहर आई, वाइड घोषित किया अंपायर ने। इस वाइड के साथ स्कोर पहुंचा 10 पे। यहां बल्ले स्लोअर गेंद तो हर कोई डालता, 5 के 5 ओवर, लेकिन विकेट कीपर विकेट से सीधे आपको भरोसा चाहिए कि मैं गेंद के पिच तक पहुंच सकता हूं और शॉट मार सकता हूं, ये इंपॉर्टेंट है। आउट हुए बल्लेबाज, न आगे खेले न पीछे खेले, न फ्रंट फुट न बैक फुट। मैंने कहा कि पहले भरोसा और स्लोअर गेंद को ज्यादा बैकफुट पीछे हट के देंगे उन्होंने, ना बल्लेबाज आगे निकले, कनेक्ट नहीं किया और स्टंपिंग करके आउट हुए बल्लेबाज। एक 1.3 बॉल आतापर्यंत टाकून तर झालेले आहेत। इथे खूप मोठा संघर्ष करावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये आणि आपण म्हणतो ना की इथे स्वतःला अगदी इथे इम्प्रूव्ह करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। ओमकार पाटील कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जर पाहायला गेलं तर एका मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार बनला आणि त्याच्यानंतर पुढच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु आता मात्र ही खूप महत्वाची वेळ आली आहे की इथे तुम्हाला स्वतःला साध्य आणि साकार करावं लागणार आहे। आपण ज्या संघासाठी घेतोय त्या संघासाठी खूप अपेक्षा असतात। आता ओमकार पाटील हा अगदी आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स सादर करेल का हे देखील पाहावं लागेल। ऑफ स्टंपच्या बाहेर तो सफल झालाय, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाहीये। आता या ठिकाणी थोडासा संघर्ष करताना देखील बघायला मिळत आहेत आणि नक्कीच जर चर्चा केलीत ना या बॉलरची, आकाशनं प्रभावित केलाय। लेकटर बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबतोय, या बॉलवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर नक्कीच होता, एक सिंगल देखील आपण पाहिली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय। बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत, एक धाव देखील या ठिकाणी गरजेची असेल। आपण आकाशची चर्चा करताय, रात्री देखील तो स्पर्धा खेळून आलाय आणि त्याच्यानंतर सरळ अगदी या बुरुंडीच्या मैदानामध्ये खेळताना देखील दिसतोय। म्हणजे रात्रभर हे क्रिकेटचं जर पाहायला गेलं, क्रिकेट खेळला, नक्कीच गुजरातची स्पर्धा तो खेळला, गुजरातची स्पर्धा खेळून सरळ या बुरुंडीच्या हिस्टॉरिकल मैदानाच्या आतमध्ये तो परफॉर्मन्स सादर करताना देखील दिसतोय। याला तर खऱ्या अर्थानं म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम।
क्रिकेटवरचं प्रेम करणारे असेच आपण म्हणतो ना क्रिकेट वेडी प्रेमी असतात ते मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स सादर करताना देखील दिसतात. यावेळेला कमी गतीचा बॉल होता, इथे अगदी चांगला अचूक नेम होता, परंतु इथे साधारण बॅटर्स वरती त्यांनी चांगला प्रहार केलाय. बघता बघता जर पाहायला गेलं तर एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट 13 धावा बनलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. इसका मतलब ये है कि 2 ओवर में 5 रन पीछे बुरुंडी, प्रति ओवर 9 का एवरेज था. 9 into 5 9 into 5 45 होता है, तो 18 होना चाहिए, तो 18 से 5 रन पीछे है बुरुंडी. लेकिन नई गेंद थी. स्लोअर गेंद को क्या होता है सर, स्लोअर गेंद को बैट्समैन क्यों अपने ऊपर भरोसा, और 6 गेंदों में वो कहां गेंद को पिच करता है, शॉर्ट पिच डालता है कि फुल लेन की डालता है, वो 1 सेकंड में उसको परखना पड़ता है. जब बल्लेबाज जाके उसको आगे या पीछे की, ज्यादातर शॉर्ट पिच गेंद बैकफुट पे अगर खेलेगा तो उसको 1 या 2 रन मिल सकते हैं बल्लेबाज को. 18 गेंदे 32 रन, 18 गेंदे 32, तकरीबन 11 का एवरेज है. पॉसिबल है अभी तक. ओमकार है विकेट पे, शोएब है जिन्होंने पहला अच्छा शॉट खेला था, और शॉट चाहिए. जब तक शॉट अच्छे नहीं लगेंगे मुश्किल होगा बुरुंडी के लिए. एक आध ओवर 14-15 का अगर मिलता है तो एवरेज 10 पे आ सकता है, 10 के नीचे तो मैच बनेगा. जरूर. जो लोग अक्सर कहते हैं जिंदगी में हार तो तब नहीं होती जब आप हारते हो, हार तो तब होती है जब आप हार मान लेते हो. जर पाहायला गेलं तर या मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही बघा स्वतःला मैदानाच्या आतमध्ये इम्प्रूव्ह करायला शिकत असता, पण तो शिकत शिकत देखील तुम्ही घडत असता, हे देखील तितकंच महत्वाचं देखील असतं. इथे तुम्हाला जर जिंकायचं असेल तर स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. 18 बॉलमध्ये 32 धावा हे समीकरण मात्र खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर दिसायला सोपं आहे की होऊ शकतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज जातो त्याला माहित आहे की किती मोठा संघर्ष या 32 धावा करण्यासाठी देखील करावा लागतो. इथे बॉलिंग बघा, बॉलरची पहिलाच बॉल अचूक टप्प्याचा टाकलाय आणि इथे फलंदाज ओमकार पाटीलला देखील बीट केलाय. ओमी बॉलिंग ट्रॅक वरती आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करेल आणि पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग करतोय. हा देखील कटर बॉलर आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला देखील येतोय. दोन्ही बाजूला चेंडू फिरवणं स्पेशालिटी बनून राहिले. क्षेत्ररक्षक देखील एक एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे. आणि ओमकार पाटील पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झालाय. फुल टॉस बॉल डिक्लेअर झोन कडे खेळलंय. आता दुहेरी धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. काय बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. गरीब नवाज बुरुंडी या संघाचे जो चाहता वर्ग आहे अगदी खासाकच या ठिकाणी हे जे संपूर्ण मैदान भरलेलं आहे, आणि हे मैदान भरत असताना गरीब नवाज बुरुंडी या संघाचे सर्व चाहते सांगतायत की देवा आता मात्र हा आमचा संघ जिंकू दे. पण तो दुसऱ्या बाजूला कोथरे संघाचे देखील चाहता वर्ग सांगतोय की देवा आमचा देखील संघ जिंकलाच पाहिजे. हे देखील आपण म्हणतोय. आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टी तुम्हाला सहजासहजी कधीच मिळत नसतात. जर का सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळाल्या असता तर जगायला गंमत आणि त्या देवाला किंमत कधी उरलीच नसते. हे तर खऱ्या अर्थानं सत्य आहे. तर पाहिला गेलं 16 बॉल मध्ये इथे 30 धावांची आवश्यकता आहे. इथून या पुढे धावा बनतील की नाही मला माहित नाही आहे, पण तू क्रिकेट मात्र 100% जिंकेल यात मात्र अजिबात शंका नाही आहे. ओमकार पाटीलला मात्र थोडंसं अग्रेसिव्ह आता परफॉर्मन्स सादर करायला सुरुवात केली आहे, पण तो पहिलाच बॉल तुम्ही ओमीचा पाहिला, अगदी तिखट बॉल होता. पडल्यानंतर लगेच काटा बदलतोय. चांगली बॉलिंग देखील आहे. आतापर्यंत मी ऑब्झर्व केले कोथरे संघाकडून जे बॉलिंग ज्यांनी टाकले कमी पावलाचे रनअप घेतात. 8 ते 10 पावलांचा रनअप ते घेऊन आले आणि त्याच्यानंतर बघा बॉलिंग अगदी पडल्यानंतर काटा बदलणारी आहे. काही सांगाल ओमीच्या बॉलिंग बद्दल. आपको मालूम है कि क्रिकेट में हर गेंद रंग बदलती है. कभी क्या होता है कि नो बॉल पे विकेट जाती है, लेकिन वहां 2 रन बनते हैं, 3 रन बनते हैं, 4-6 बनते हैं. ये आपने देखा है क्रिकेट में कि हर गेंद पे रंग बदलता है क्रिकेट. लेकिन मैं अभी भी देख रहा हूं कि मैच 50-50 है. ओमकार में कुछ दमखम लग रहा है और शोएब नॉन स्ट्राइक पर है, तो मैच दोनों तरफ 50-50 है. और गेम शुरुआत में नहीं थी, 2-3 विकेट बिखर गई, लेकिन चांस है. दोनों टीमों को चांस है. यहां प्रेशर कौन डाल रहा है? वो विकेट कीपर, इलेक्ट्रिक विकेट कीपर है, विकेट से चिपके हुए.
तीसरी ओवर की 2 गेंदें हो चुकी है, स्कोर पहुंचा है 15 पे, स्कोर चाहिए अब 16 में 30, तकरीबन प्रति ओवर जो 9 का टारगेट था वो अब 12 पे पहुंचा है, प्रति गेंद 2 रन, और ये निकालने ही पड़ेंगे, एक हाथ शॉट 6 4 चाहिए ही चाहिए। येणारा बॉल असेल जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुढचा बॉल आहे, बॅट बॉलचा चांगला संगम झालाय, ओमकार पाटीलच्या बॅटमधून येतो ग्रँडेड षटकार। पिच गेंद थी, अपने आप को गेंद के ऊपर लाइन में खेला था, और बॉलर बैक ड्राइव जो क्रिकेट का सबसे अच्छा शॉट, जहां कोई खिलाड़ी नहीं था, सीधे 6, इस 6 के साथ इसको पहुंचा 21, अब चाहिए 24। येणारा पुढचा बॉल असेल, लेफ्ट आर्म बॉलर असेल, लीड एज घेतली बॅटची, यष्टिरक्षक त्यानंतर क्षेत्ररक्षक साथीदार होता स्लीपचा, त्याला देखील तिथे बीट केलं आणि एकाच धावेवरती आता संतुष्ट मानावं लागतंय। धाव संख्या मात्र आता पुढे पोहोचले 22 या आकड्यावरती। आपण म्हणतो ना की तकदीर बदल जाती है जब इरादे मजबूत हो, वरना जिंदगी बीत जाती है किस्मत को दोष देने में। हे तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर एक रूल्स राहतं जिंदगीचा आपल्या, आणि तेच तुम्ही पाहिलंय 14 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे। इथे मॅचचा कायापलट होईल का हे देखील पाहावं लागेल, परंतु अजून देखील मॅच दोन्ही संघांसाठी ऑन झालेली आहे। येणारा पुढचा बॉल ओमिसा इथे भिरकवण्याचा प्रयत्न असेल, क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल एक कंप्लीट केली आहे, प्रयत्न दुसऱ्या धावेचा देखील आहे, बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। यकीनन मैच को बनाया है, दोनों खिलाड़ी जहां 6 लगा ओमकार का वहां से मैच बना, और मैंने पहले कहा कि खुद को बनाने के लिए अंगारों से गुजरना पड़ता है, और ओमकार ने कोशिश की, 2 में से एक बल्लेबाज को तो खुल के बरसना पड़ेगा, तब जाके स्कोर बनेगा, वरना मुश्किल होगा। और अब तो मैच को क्लोज लाया है ब्रूनी ने, अब चाहिए शायद केवल 20 रन, 21 सॉरी 21, 13 में 21, इंपॉर्टेंट है क्रिकेट। शॉर्ट पिच गेंद गलत खेला, सही में गलत शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलना चाहिए था, एज लगा और शोब आउट। पाहायला गेलं 3चा खेळ समाप्त, लॉस ऑफ 4 विकेट 24 तर झालेले आहेत। त्याचबरोबर ऑनलाईन रसिक मायबाप जोडले गेले, तौफिक जी बुरवणकर स्पर्धेदरम्यान खऱ्या अर्थानं शुभेच्छा दिलेल्या आहेत, मुदस्सर मागजनकर या स्पर्धेदरम्यान ते देखील आहेत, सुफियान युसुफ जोडले गेलेले आहेत, त्यानंतर कोविड-19 वॅक्सिन हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यानंतर अशफाक घारे आणि त्यानंतर सोहेलजी नांदगावकर जे कॉमेंटेटर आहेत त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा संपूर्ण स्पर्धेसाठी, आणि त्याच्यानंतर वाकार काझी मॅन फॉर्म 21 12-21 त्यानंतर जे वीके आहेत वाकार काझी सौदी अरेबिया, त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारच्या कमेंट आहेत, त्यांचं सर्वांचं मनापासून आपल्याला हार्दिक स्वागत आणि आभार। फारूक की तरफ से अगर ओमकार मैच जिताते तो 5000 का इनाम आ चुका है, जो खेलेगा वही छाएगा, गेंदबाज के बल्लेबाज। 12 में 21 बड़ा मैच है, ओमकार टारगेट पे है, या स्लोअर गेंद थी, लाइन में नहीं खेले, मिस किया गेंद को, एक बड़ा शॉट ओवर द रोप, मैच आएगा, और एक विकेट ओमकार की, मैच जाएगा। 11 में 21 कोशिश है और ख्वाहिशें भी है, देखना है कौन इस ख्वाहिशों को पाएगा। ओवर पिच गेंद, एज लगा और ओमकार इज आउट।
व्हेरी मच. जर पाहायला गेलं तर ओमकार पाटील या खेळाडूवरची आपण चर्चा करत होतो, सगळ्यांचा विश्वास होता मॅच पर्यंत बनून राहील. आणि आता जर पाहायला गेलं तर दत्ता जो हा खेळाडू आहे त्यांनी देखील थोडीशी राहतची साथ घेतली आहे. त्याला माहित होतं ओमकार पाटील या खेळाडूची स्ट्रेंथ, आणि परंतु जिथे विकेटचं पतन झालं आता मात्र बॉलिंग मध्ये आता बॉलिंग करणाऱ्या संघानं कमबॅक आणून ठेवलाय. अजून देखील मॅच आहे परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना क्या है सर कि एक शॉट अगर अच्छा लगता है तो मैच आएगा ब्रूडी के फेवर में, लेकिन वो शॉट मार रहा है बड़ा, वाह भाई वाह, व्हाट अ कैच, कैच ऑफ विकेट नाम है विकेट कीपर का. गेंद के पिच तकने बल्लेबाज खड़े खड़े शॉट खेलने की कोशिश की, एज लगा और बल्लेबाज आउट. स्कोरचा विचार केला 24 झालेले आहेत. या षटकातील 3 बॉल मात्र अजून शिल्लक असतील. आकाश काळे बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत. बॅटिंग आकाश उतेकरला तुम्ही पाहताय बॉलिंग करत असताना. इथे कमी गतीचा बॉल आहे, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. इथे मात्र बघा इझिली कॅच पकडण्याच्या नादामध्ये कॅच सुटली आहे. इथे फलंदाज मात्र या ठिकाणी सुदैवी ठरलाय. आकाश के लिए हैट्रिक का चांस था और कैच आसान सा भी था, हैट्रिक मिस किया है वो खिलाड़ी ने. क्या सोचा, आकाश के लिए एक मौका था यकीनन. अब गेंद 8 और चाहिए 19. देखना है मैच का क्या होगा. अच्छी गेंद के पिच तक नहीं पहुंचे, एक बड़ा शॉट खेलने के प्रयास में चूक रहे बल्लेबाज. वो बड़ा शॉट एक ही लगा था ओमकार का, स्ट्रेट ड्राइव 6, उसके बाद कोई ब्रेक शॉट नहीं लगे थे. टफ टाइम है बुरुंडी के लिए कि कोई बल्लेबाज जाके खड़ा नहीं हुआ और कोई स्ट्रोक नहीं खेला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 19 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. या मॅच मध्ये परिपूर्ण आता पकड मात्र बनवले लतिका 11 कोथर या संघानं. बॉलिंग मात्र आकाशच्या माध्यम शेवटचा 1 बॉल आहे या षटकातील. अजून देखील जर पाहायला गेलं 19 धावांची आवश्यकता आहे 7 बॉल मध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये आकाशच्या माध्यमातून बॉलिंग. इथे हवाई यात्रेवरती खेळण्याचा प्रयत्न आता क्षेत्ररक्षक मात्र देत आहे. आता या बॉल वरती देखील कॅच मिस झाली आहे. आज खऱ्या अर्थाने डोकेदुखी आपल्याला बघायला देखील मिळते. षटक क्रमांक तुम्ही जर पाहायला गेलं तर 4चा देखील खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 28 या आकड्यावरती 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे.
थी। स्लोअर गेम इसका मतलब ये नहीं कि हम उसको डॉट छोड़े। शॉट है, लगान की जानिब शॉट खेला, फील्डिंग वहां, शतरक्षण कुछ मिस है, केवल 1 रन मिलेगा, केवल 1 रन। जुनैद गेंद करेंगे राफिद को। 5 में 3 छक्के चाहिए अभी तक, 5 गेंदे 3 छक्के, 3 छक्के 5 गेंदे। लगी स्टंप के बाहर गेंद, डी जोन में गेंद, 2 रन मिले। या 1 और 2 लामाने हैं, कुछ मतलब नहीं बनता, यहां 6 चाहिए 6। और बैट्समैन को मालूम है कि स्कोर कहां है, स्ट्रेट ड्राइव, लॉन्ग ऑन, मिड विकेट, मिड ऑन, स्कोर, यहां स्कोर है। बैकफुट पे स्कोर नहीं है, फ्रंट फुट पे स्कोर है। 4 में 3 छक्के अभी भी, तकरीबन 2 छक्के 1 चौका। स्लोअर गेंद, फंसाया गेंदबाज जुनैद ने और एज लगा और बल्लेबाज आउट। पंद्रह रनों की जरूरत, 14 रनों की जरूरत है। सबसे इंपॉर्टेंट है कि ये गेम, इस पे अगर 6 लगता है तो मैच, अगर ना लगता है तो आउट ऑफ द टूर्नामेंट। शॉट है, लेकिन शॉट में इतना पावर नहीं कि मैच को जिता सके। 1 मिलेगा, केवल 1 ही रन, 2 में 13। कंपल्सरी चेस, यहां न सुपर ओवर, न टॉस का बॉस, न एनीथिंग, कंपल्सरी चेस। जिदान 11 वर्सेस जहरा 11। शॉट है, स्कोर लेग के ऊपर से है, यस, अंपायर का इशारा देख रहे हैं। सेफ जोन में केवल सिंगल रन। इट्स जहरा 11 के कप्तान, इट्स सेमीफाइनल मैच, आ जाए फर्स्ट सेमीफाइनल मैच बिटवीन जहरा 11 वर्सेस ज़ैद 11 एंड इट्स अ टॉस स्टार्ट, प्लीज कम बोथ कैप्टन। इसके बीच गेंद आउट और मैच जीता है